नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी मिळवायचा असेल सोयाबीनचं विक्रमी उत्पादन, तर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना आपण 100% या ठिकाणी 19-19 या विद्राव्य खताचा वापर करायलाच पाहिजे। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी करत असताना 100% या ठिकाणी 19-19 या विद्राव्य खताचा वापर करायलाच पाहिजे। मग 19-19 या विद्राव्य खतामध्ये कोणकोणत्या अन्न घटकांचा समावेश आहे? 19-19 या विद्राव्य खताचा वापर का, कधी, किती आणि कसा करायला पाहिजे? 19-19 या विद्राव्य खताचे फायदे सोयाबीनच्या पिकाला कशा पद्धतीने होतात आणि 19-19 या विद्राव्य खताचा वापर करण्यासाठी एकरी आपल्याला किती खर्च या ठिकाणी येऊ शकतो? या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात की अखेर सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आपण 19-19 या विद्राव्य खताचा वापर का, कधी आणि किती व कशा प्रकारे करायला पाहिजे? तर पहिल्यांदा समजून घेऊयात की 19-19 या विद्राव्य खतामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की खतामध्ये जे मुख्य 3 घटक असतात ते म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम। तर 19-19-19 या नावाचा विचार केला तर याच्यामध्ये 19% नायट्रोजन, 19% फॉस्फरस, 19% पोटॅशियम आहे। तुम्ही म्हणाल सर, आम्ही तर सोयाबीनची पेरणी करत असताना हा डोस दिलेला आहे। हा, ज्यांनी डीएपी वापरला त्यांनी नायट्रोजन 18% आणि 46% फॉस्फरस दिलंय। ज्यांनी 20-20-0-13 वापरले त्यांनी 20% नायट्रोजन, 20% फॉस्फरस दिलंय। मग अशा परिस्थितीमध्ये सर पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी नायट्रोजन, फॉस्फरस देण्याची आवश्यकता काय आहे? मला सांगा मित्रांनो, हे कोणाला माहित आहे की समजा आपण जमिनीच्या माध्यमातून खत उपलब्ध केल्यानंतर ते किती दिवसाला आपल्या पिकाला उपलब्ध होतात? लक्षात घ्या, संशोधनांती सिद्ध झाले जमिनीतून दिला जाणारा खत हा पिकाला उपलब्ध होण्यासाठी सामान्यतः 45 ते 60 दिवसाचा कालावधी लागत असतो। याचा अर्थ लक्षात घ्या, जेव्हा आपलं पीक 1.5 ते 2 महिन्याचं होईल तेव्हा त्यांना जमिनीतून दिल्या गेलेल्या खताचा जो पुरवठा आहे तो होईल। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो की आपलं जे सोयाबीनचं पीक आहे त्याला जी या ठिकाणी नायट्रोजनची गरज आहे, त्याला जी फॉस्फरसची गरज आहे, त्याला जी पोटॅशियमची गरज आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकरी 1 किलो 19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। मग काही जण म्हणतील की सर, आम्ही याचा वापर तणनाशकाच्या फवारणी सोबत करू शकतो का? मला सांगा, तणनाशकाची फवारणी ही तणाचा नायनाट करण्यासाठी असते आणि या 19-19 चा वापर आपल्या पिकाला जीवदान देण्यासाठी असतो, वाढीसाठी असतो। म्हणून दोघांचा वापर एकत्रित करू शकत नाहीत। लक्षात घ्या मित्रांनो की आपण या ठिकाणी तणनाशकासोबत 19-19 या विद्राव्य खताचा वापर 100% करू शकत नाही। आता मग पहिली फवारणी कीटकनाशकांची कधी होणार? तर पहिली कीटकनाशकांची फवारणी ही 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान होत असते। त्यावेळी त्या काळी तुम्हाला काय करायचे? 15 ते 20 लिटरच्या पंपाला
80 ते 100 ग्रॅम मित्रांनो वजन करून खत घ्यायचंय आणि या ठिकाणी आपल्या पहिल्या फवारणी सोबत फवारून घ्यायचंय। या पद्धतीने काय होईल मित्रांनो, जर आपण या पद्धतीने फवारणी केली तर 100% विद्राव्य खत जो आहे तो फक्त हवेच्या मार्फत 48 तासांपर्यंत आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या असणाऱ्या पानांमध्ये फांद्यामध्ये सामावून जातो। त्यामुळे आपल्या पिकाची त्या ठिकाणी वाढ जबरदस्त होते। आपल्या पिकाच्या फांद्या आणि फुलं व पानं सुद्धा वाढायला सुरू होतात। लक्षात घ्या, इथं घाई गडबडीत फुलं शब्द आला, फुलं सुरुवातीला नसतात, तर पानं आणि फांद्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि जोमदार झालेलं सोयाबीनचं पीक भविष्यात रेकॉर्ड उत्पादनासाठी तयार होते मित्रांनो। म्हणून हात जोडून आपल्या सर्वांना विनंती करतो की 15 ते 20 लिटरच्या पंपाला पहिली कीटकनाशकाची फवारणी करत असताना 80 ते 100 ग्रॅम मित्रांनो 19 या विद्राव्य खताचा करा आता 100% वापर। आता तुमचा प्रश्न असेल याला खर्च किती येईल सर, तर लक्षात घ्या खर्च खूप कमी येतो मित्रांनो, फक्त 100 ते 150 रुपये प्रति किलो। जर 5 किलोची गोणी आणली ना मित्रांनो आपण 5 एकरासाठी किंवा 4-5 मित्रांनी मिळून तर आणखीन खर्च स्वस्त होईल, नाहीतर डायरेक्ट 25 किलोची बॅग आणा, तुमच्या डोक्याला हेड्याक राहणार नाही, फार स्वस्त मिळेल। लक्षात घ्या मित्रांनो, कसं आणतात काय आणतात ते मला माहित नाही, पण 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान जेव्हा कीटकनाशकाची पहिली फवारणी आपण सोयाबीनच्या पिकात घेऊ, आवर्जून सांगतो सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला 19 या विद्राव्य खताचा वापर करावाच लागणार आहे। आतापर्यंत आपण 19 वापर कधी केला आहे अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आणि इथून आता सोयाबीनच्या पहिल्या स्टेप पासून म्हणजे सोयाबीन पेरणीपासून तर तुम्हाला सोयाबीन कापणीपर्यंत त्या ठिकाणी सगळी माहिती दिली जाणार आहे, म्हणून कधीच व्हिडिओला मिस करू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।